नमस्कार, आपण पाहत आहात जोश मराठी। अंजनगाव सुर्जी येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठे नुकसान झाले आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। अचानक आलेल्या वादळी पावसात शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अवकाळीन पावसाने अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। गहू, हरभरा, कांदा, संत्रा आणि केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले। अंजनगाव तालुक्यात 30 मार्च रोजी सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीटही झाली। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, संत्रा, पपई आणि केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। संत्रा बागांना मोठा फटका बसला असून केळीच्या बागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। या वादळी पावसाचा फटका अंजनगाव परिसरातील अनेक गावांना बसला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान हवामान विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करावी। अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे। आता प्रशासनाकडून तातडीने मदत मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केलं आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल।